अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, मार्गशीर्ष महिना सुरू आहे व या मार्गशीर्ष महिन्यात आपण जितकी जास्त होईल तितकी माता लक्ष्मीची सेवा करत असतो, उपासना करत असतो. पण आपली सेवा आपल्या आईपर्यंत, आपली सेवा आपल्या लक्ष्मीपर्यंत, माता लक्ष्मीपर्यंत पोहोचते का, असा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात येतोच. तशी तर खरी शंका घेऊ नये. आपली सेवा आपण भोळ्या मनाने करत असतो, शुद्ध अंतकरणापासून करत असतो व ती सेवा आपल्या आईपर्यंत, आपल्या माता लक्ष्मीपर्यंत पोहोचतच असते. तरी देखील आपल्या मनात एखादी उमेद असते ना, की मला कसं कळेल बाबांनो माझी माता लक्ष्मीपर्यंत सेवा पोहोचते का? तेव्हा माता लक्ष्मी आपल्याला असे कोणते शुभ संकेत देते का? तर बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुम्हाला मी जे शुभ संकेत सांगणार आहे ते जर तुम्हाला मिळत असतील, तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सगुण रूपामध्ये आलेली आहे आणि माता लक्ष्मी स्वतः तुमची सेवा स्वीकार करून घेत आहे आणि तुमच्या जीवनात जे काही अडकलेली काम आहेत किंवा दुःखाचे दिवस आहेत ते लवकरात लवकर संपणार आहेत. चला तर मग पाहूया कोणकोणते संकेत येतात. सगळ्यात अगोदर तर पहिला संकेत म्हणजे बघा, आपण दर गुरुवारी पूजा मांडणी करतो. मग आपण वैभव लक्ष्मीचे उपवास शुक्रवारचे करत असो किंवा गुरुवारी माता लक्ष्मीची सेवा करत असो. ज्यावेळेस आपण या सेवा करतो त्यावेळेस बघा, आपण पूजा मांडणी करत असतो आणि कलश देखील आपण मांडलेला असतो आणि कलशावरचं फुल, तुमची पूजा खूप वेळ झाला तुम्ही ते फुल ठेवलेलं आहे आणि अचानक ते फुल अचानक तुमच्या पायाजवळ पडतं किंवा कलशावरून खाली पडतं आणि याच्या अगोदर पडलं नाही. आता तुम्ही म्हणाल की आता फुल आहे ते व्यवस्थित ठेवलं नसेल म्हणून पडलं असेल. मग एवढा वेळ का पडलं नाही? ज्यावेळेस तुम्ही सेवा करायला बसला त्यावेळेसच का बरं पडलं? कारण माता लक्ष्मीने तुमची सेवा स्वीकार करून घेतलेली आहे, म्हणून ते फुल तुमच्या ते कलशावरून खाली पडलेलं असतं. बघा, हा झाला पहिला संकेत. त्यासोबत बघा, तुम्ही नैवेद्य ठेवता. नैवेद्य ठेवता, तुमची पूजा मांडणी झाली, तुमची पूजा पठण करून झालं, तुमच्या सेवा करून झाल्या, तोपर्यंत ते फुल तसंच आहे आणि तुम्ही नैवेद्य ठेवला आणि आरती चालू केली आणि बरोबर त्यावेळेस कलशावरचं फुल खाली पडलं, तर त्यावेळेस समजून जायचं की तुमची सेवा, तुम्ही दाखवलेला नैवेद्य माता लक्ष्मीने स्वीकार केलेला आहे. त्याचा नैवेद्याचा नैवेद्य स्वीकार केलेला आहे. तर हा झाला दुसरा संकेत. त्याच पद्धतीनं प्रत्येकाच्या घरामध्ये बघा, आपण ज्यावेळेस दिवा लावतो देवासमोर त्यावेळेस फुल बनतं. आता माता लक्ष्मीची तुम्ही पूजा करत आहात, गुरुवारची पूजा मांडणी करत आहात आणि तुम्ही सेवा करायला बसल्यावर बरोबर म्हणजे लगेच दिवा लावल्या लावल्या 10 ते 15 मिनिटात, सकाळी लावून 10-12 तासांनी किंवा 4-5 तासांनी फुल बनलं असं नाही, पण दिवा लावल्या लावल्या 15 ते 20 मिनिटातच लगेचच दिव्यामध्ये सुंदर असं फुल तयार होतं. फुलामध्ये देखील आकार असतात. ओम ओम तयार होतं फुलामध्ये. म्हणजे जे दिवे आहे त्याच्यामध्ये ओम तयार होतं किंवा बघा, एखादं जास्वंदाचं फुल आहे, फुल फुलत आहे अशा पद्धतीने तयार होतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रतिकृती त्याच्यामध्ये तयार होतात. अशा वेळेस देखील समजून जायचं की आपली सेवा माता लक्ष्मीने स्वीकार केली आहे व आपण जी काही सेवा करतो शुद्ध अंतःकरणापासून ती माता लक्ष्मी खूप प्रसन्न आहे आपल्यावरती व तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावर, आपल्या घरावरती नक्कीच राहणार आहे. त्याच पद्धतीने बघा, ज्यावेळेस आपण दिवा लावलेला असतो, अचानक तो मोठा होतो, अचानक लहान होतो. हवा नाहीये, काही नाहीये, फडफडत आहे नुसतं एकसारखा आणि एकसारखा फडफडून उंचावतोय, परत हळूच कमी होतोय, परत उंचावतोय, परत हळूच कमी होतोय. असं जरी होत असेल तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये, माता लक्ष्मीचा अखंड वास झालेला आहे. माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्ही जी काही भोळी भाबडी सेवा करत आहात ती माता लक्ष्मीने त्या सेवेचा स्वीकार केलेला आहे. तर आता हे असे ही छोटे छोटे संकेत आहेत. त्याच पद्धतीने बघा, तुम्ही ज्यावेळेस सेवा करत असतात, पूजा करत असतात, तुम्ही आता फुलांचं तुम्हाला मी सांगितलं. त्याच पद्धतीने माता लक्ष्मी जवळ तुम्ही बसला आहात आणि अचानक बघा, माता लक्ष्मीला तुम्ही गजरे घातलेले असतील, वेणी घातलेली असेल आणि तुम्ही सेवा करत आहात. पूजा मांडणी झालेली आहे. तुम्ही पूजा पठण तुमचा अर्ध्यापर्यंत आलेला आहे. अचानक देवीच्या गळ्यातला गजरा अचानक पडतो खाली. काही सुद्धा कोण करत नाही. तुम्ही व्यवस्थित सगळं करून लावलेलं असतं. तिनं का करेना मग, पण तो गजरा पडतो. तर अशा वेळेस समजून जायचं की माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे. माता लक्ष्मीने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि ज्यावेळेस ते फुल पडतं तर ते फुल तुम्ही आशीर्वाद समजून तुमच्या पर्समध्ये ठेवलं तरी देखील चालणार आहे. नंतर तुम्ही सुकल्यानंतर ते निर्माल्य किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडलं तरी देखील चालेल. बघा, त्याच पद्धतीने जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये मुंगूस दिसणं हे देखील खूप शुभ संकेत मानलं जातं. असं म्हटलं जातं की ज्याला मुंगूस दिसतो तो अतिशय भाग्यवान व्यक्ती असतो. त्यामुळे तुम्हाला जर मुंगूस दिसत असेल, दिसलं असेल, मार्गशीर्ष महिन्यात कधीही तुम्हाला मुंगूस दिसू द्या. शक्यतो कधी कोणाला मुंगूस जास्त करून दिसत नाही. पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर मुंगूस दिसलं तर असं म्हटलं जातं की त्याच्यापेक्षा भाग्यवान दुसरा कोणीच नाही. त्यामुळे जर मुंगूस दिसलं, हा देखील शुभ संकेत आहे की तुमच्या मागची जी काही दुःख आहे, संकट आहे ती संपणार आहे. आपण जे कष्ट करत असतो त्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ लाभत नसते व मार्गशीर्ष महिन्यात आपण देवीची जितकी जास्त उपासना करू, जितकी जास्त सेवा करू, तितकं जास्त आपल्याला त्याचं फळ मिळत असतं.
त्यामुळे छोटे-छोटे संकेत आहेत आणि ते संकेत तुम्हाला ओळखायला शिकायचं आहे. बघा अशा पद्धतीने किंवा आपण नैवेद्य ठेवला असेल, तर नैवेद्यामध्ये बघा आता आपण व्यवस्थित ठेवलेला आहे, पण त्याच्यातला तुकडा मोडलेला असा किंवा भाताचे शीत म्हणा, ते देवीपर्यंत देवीजवळ जवळ पडलेले आहेत किंवा त्याच्यातलं थोडंसं भाजी म्हणा किंवा भात म्हणा किंवा चपातीचा तुकडा म्हणा, थोडासा गायब आहे. तर त्यावेळेस देखील समजायचं की तुमचा नैवेद्य माता लक्ष्मीने ग्रहण केलेला आहे. माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे. हे छोटे-छोटे संकेत आहेत, ते माता लक्ष्मी तुम्हाला देत असते. त्यामुळे मनोमन सेवा करायच्या आहेत माता लक्ष्मीच्या जितक्या जास्त होतील तितक्या सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा कधी-कधी असं होतं, की आपण सेवा करत आहोत, पूजेसाठी बसलेलो आहोत आणि अचानक आपल्या दारामध्ये एखादी गाय आली. अचानक गाय आली, तर समजून जायचं की माता लक्ष्मी तिच्या पायाने आलेली आहे. त्यावेळेस तिला हळदी-कुंकू लावायचं, तिचे पाय धुवायचे, तिला काहीतरी खायला द्यायचं, जे घरात तुम्ही बनवले असेल, चपाती का असेना मग तिला द्यायचं किंवा गूळ व शेंगदाणे तिला चारायचे आणि अशा पद्धतीने तिचा मान-सन्मान करायचा. कधी-कधी असं होतं बघा, एखादी स्त्री असते आपल्या घराकडे कधीच येत नाही ती आणि अचानक आपल्या घरामध्ये येते. कधीच बोलवत नाही आणि कधीच अशी आली तरी घराच्या आत कधीच येत नाही. पण ते अचानक घराच्या आतमध्ये आली, गुरुवारचीच आली, पूजा बांधणी सुरू आहे तुमची किंवा पूजा पठण सुरू आहे आणि ती अचानक आली. तर समजून जायचं माता लक्ष्मी तिच्या पायाने आली आहे. त्यावेळेस तिला काहीतरी द्या. दूध आणि साखर जरी दिली तरी देखील चालेल, पाणी दिलं तरी चालेल, चहा दिला तरी चालेल, पण तिला काहीतरी द्या. तिचा मान-सन्मान करायचा आहे, हळदी-कुंकू लावायचा आहे, तिला प्रसाद म्हणून एखादं केळ तरी द्यायचं आहे. किंवा कुमारिका खेळत-खेळत आल्या. कधीच त्या मुली कधीच येत नाहीत आपल्या घरी आणि अचानक त्या दिवशीच आल्या, तर तरी देखील त्यांना देखील त्यांचा देखील मान-सन्मान करायचा आहे. त्यांना देखील हळदी-कुंकू लावायचा आहे, प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून तुम्ही काहीतरी केळ वगैरे काहीतरी द्यायचं आहे. त्याच पद्धतीने बघा एखादी स्त्री अशी असते, दररोज तुम्ही तिला पाहता. तिला दररोज तुम्ही पाहता, पण ती कधीच अशी तयार नसते. कायम अशी वेगळीच असते आणि गुरुवारच्या दिवशी तुम्हाला ती अचानक खूप सुंदर अशा रूपामध्ये दिसली. तेजस्वी असं तिचं रूप दिसत असेल, तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे. माता लक्ष्मीने तुम्हाला संकेत दिला आहे. किंवा तुम्ही कामासाठी बाहेर घराच्या पडलात आणि अचानक लाल साडीमध्ये एखादी स्त्री दिसली आणि तिचं रूप म्हणजे अतिशय तेजस्वी आहे. तिच्या रूपाकडे पाहत बसावं असं तिचं रूप दिसत असेल, तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्ही ज्या काही सेवा करता त्या सगळ्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत, पोहोचले आहेत. किंवा अचानक बघा आपण पूजा करायला बसल्यावर दारामध्ये जोगबीन येते म्हणजे किंवा जोगवा मागायला येते, दारावरती कोणीतरी येतं. त्यावेळेस देखील समजून जायचं, की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे. त्यामुळे हे छोटे-छोटे संकेत माता लक्ष्मी आपल्याला शुभ संकेत आहेत. हे शुभ संकेत देत असते आणि हे संकेत जर तुम्हाला देखील वारंवार मिळत असेल, तर समजून जा की तुमच्या आयुष्यातले आता दुःखाचे दिवस संपलेले आहेत आणि कुठेतरी सुखाची सोनेरी किरण तुमच्या आयुष्यात पडणार आहेत. त्यामुळे आवर्जून हे संकेत जर घडत असतील, तर तुम्ही संकेत जर घडत असतील, तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे तुमच्या घरावरती आणि तुमच्यावरती माता लक्ष्मीची अखंड कृपा अशीच राहणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या मी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.